कमाल एक्सप्लोरर्स या चॅनलमध्ये आम्ही वेगवेगळे ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स एक्सप्लोअर करतो आणि तुमच्यापर्यंत सर्व इन्फॉर्मेशन आणतो. सो चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर जरूर सबस्क्राईब करा. आम्ही आज आलो आहोत कन्याकुमारीत, पण आम्ही इथपर्यंत कसे आलो त्याबद्दल पहिल्यांदा थोडंसं सांगते. पुण्याहून आम्ही बाय फ्लाईट त्रिवेंद्रमला गेलो. सकाळी 3:30ची इंडिगोची फ्लाईट होती आणि थोडी फ्लाईट लेट झाली, सो आम्ही त्रिवेंद्रमला साधारण 6पर्यंत पोचलो. आम्ही आधीच इकडे एक कॅब बुक केली होती. हा कॅब ड्रायव्हर मला माझ्या एका जावेने सांगितला होता. आणि तो खूप चांगला होता, त्याला खूप इन्फॉर्मेशन होती आणि खूप कॉपरेटिव्ह आणि चांगला ड्रायव्हर आम्हाला मिळाला. सो ह्या ड्रायव्हरचे जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते, कारण आपल्याला अशा ठिकाणी ही इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची असते. या ड्रायव्हरला आम्ही फ्रॉम त्रिवेंद्रम टू पूवरपर्यंत म्हणजे 2 दिवसासाठी आम्ही बुक केलं होतं. तर आम्ही तिकडून निघालो. पहिल्यांदा आम्ही गेलो ते म्हणजे पद्मनाभपुरम पॅलेसला. आम्ही तिकडे 8:15ला पोचलो. पॅलेस 9 वाजता उघडतं. आणखीन एक मला तुम्हाला सांगायचं आहे पद्मनाभपुरम पॅलेसबद्दल की पॅलेस मंडेला क्लोज असतं. सो आम्ही आमची ट्रिप तशी प्लॅन केली होती, कारण आम्ही असं ऐकलं होतं की पॅलेस खूप छान आहे आणि आम्हाला तिकडे व्हिजिट करायचं होतं. तिकडे आम्ही 8ला गेल्यावर मग 1 तास काय करायचं म्हणून त्यांनी आम्हाला एका लोकल रेस्टॉरंटमध्ये आम्हाला ब्रेकफास्टला नेलं. ब्रेकफास्ट चांगला होता. खूप आम्हाला काही चीप नाही वाटला, ओके होता. फक्त आणखीन एक इथे टिप, आम्हाला वाटत होतं की जो वडा त्यांचा आहे तो कॉम्प्लिमेंटरी आहे, पण तो कॉम्प्लिमेंटरी नव्हता. 18 रुपीज पर वडा त्यांनी घेतला. सो इट वॉज गुड, बट तुम्हाला ठरवू शकता तुम्हाला तो हवा आहे का नाही ते. इथून आता आम्ही गेलो पद्मनाभपुरम पॅलेसला. आम्ही आलो पद्मनाभपुरम पॅलेसमध्ये आणि 8:40 झाली आहेत. आम्ही ब्रेकफास्ट केलेला आहे. 20 मिनटं आहेत. पॅलेस 9 वाजता उघडतो आणि आम्ही खूप ऐकलं होतं उद्या पॅलेस बंद असतो मंडेला, म्हणून आम्ही आजच इथे आधी पॅलेस बघणार आणि मग आम्ही कन्याकुमारीला जाणार आहोत. पद्मनाभपुरम पॅलेस हा खूप मोठा आहे, हा मस्ट विजिट आहे. फक्त इकडे मला एक तुम्हाला टिप द्यायची आहे की इकडच्या ज्या पायऱ्या आहेत त्या जुन्या आणि वुडन आणि मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. सो सिनियर सिटिझन्सना कदाचित त्या चढायला वगैरे त्रास होऊ शकतो. पण त्याचा एक मोठा प्लस पॉईंट आणखीन असा आहे या पॅलेसचा की इथे सगळीकडे प्रत्येक रूमला गाईड्स आहेत. सो तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन खूप छान कळते. सो मी रिक्वेस्ट करेन की इकडे येऊन पद्मनाभपुरम पॅलेस बघा, कारण खरंच बघण्यासारखं आहे. पॅलेस झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट कन्याकुमारीला हॉटेल संगममध्ये गेलो. हॉटेल संगमची डिटेल इन्फॉर्मेशन वगैरे आणि रूमची टूर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तिकडे संध्याकाळी मग आम्ही थोडंसं साईट सीइंग केलं, टेम्पलला गेलो, बीच सनसेट पॉईंटला गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियलला गेलो. खरं तर आम्ही 8:30ला पोचलो होतो, पण आय वुड रेकमेंड आणखीन लवकर जा. फर्स्ट फेरी 8ला सुरू होते, त्याच्या आधीच तुम्ही थांबा, म्हणजे मग गर्दी थोडी कमी लागेल. रॉक मेमोरियल करून आम्ही हॉटेलमध्ये आलो, परत चेकआउट केलं आणि मग आम्ही गेलो ते म्हणजे मुथ्थूर ॲक्विडक्टला. इट्स कॉल्ड ॲज द हँगिंग ब्रिज.
पण एक मस्ट हॅव एक्सपिरियन्स आहे. एवढ्या हाईटवरनं तुम्ही एका नॅरो पॅसेजमध्ये जात असता. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि आमचे जे ड्रायव्हर होते त्यांनी मला सांगितलं तर तुम्ही ब्रिज क्रॉस करा, खालती उतरा, परत खालतून मग नंतर परत वरती या. पण मी तुम्हाला रेकमेंड करीन की तुम्ही आधी खालती जा, कारण त्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या छोट्या छोट्या आहेत आणि त्या बऱ्याच आहेत. मग तुम्ही खालनं दुसऱ्या साईडून चढा, कारण त्या दुसऱ्या साईडच्या पायऱ्या थोड्याशा चढायला सोप्या आहेत, कारण मध्ये मध्ये त्यांनी ब्रॉड काही स्टेप्स दिलेल्या आहेत. आणि मग तुम्ही ॲक्विडक्टपर्यंत या असं मला वाटत होतं, पण आय डोंट नो वेदर इट इज फिजिबल ऑर नॉट. पण तसं करता तर ते बेस्ट आहे. या ॲक्विडक्टचे इथे तिकीट फक्त 10 रुपीज आहे. आणि इकडे पायनॅपल वगैरे खूप छान मिळतात, तुम्ही जरूर ट्राय करू शकता. आमचा पुढचा स्टॉप होता तो म्हणजे थिरपप्पू वॉटरफॉल. वॉटरफॉल आहे आणि आपण त्याला मिनी नायगारा असं म्हणू शकतो. इथे पण खूप छान एक 2-5 मिनटं तुम्ही थांबून भिजू शकता. आणि इथे कॅमेराचे पण थोडेसे वेगळे चार्जेस आहेत. इथे बोट राईड्स आहेत, पण आम्ही कधी केले नाही, कारण आम्हाला ड्रायव्हर म्हणतात की नका करू तिकडची बोट राईड फार काही. आणि मग इथून आम्ही गेलो पूवरला. आम्ही निघाल्यावर पहिल्यांदा आम्ही फर्स्ट डेला आम्ही ते पद्मनाभपुरम पॅलेस केलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा हॉटेल संगममधनं चेकआउट केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी लंच केलं. ते लंच पण खूप छान होतं, टेस्टी होतं आणि थोडं टिपिकल साऊथ इंडियन मील. त्याच्यानंतर आम्ही त्या मुथ्थूर ॲक्विडक्टला गेलो. वॉटरफॉल नंतर आम्ही आलो ते म्हणजे पूवर बॅकवॉटर रिसॉर्ट किंवा पूवर आयलंड रिसॉर्ट. ही एक सुंदर प्रॉपर्टी आहे, ह्यूज प्रॉपर्टी आहे. आणि ह्याचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या सिरीजच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. इन्फॉर्मेशन जरूर बघा, बघितला नसेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आहे. तर आता आज इथेच थांबते. उद्या कन्याकुमारीच्या साईटसीइंगबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्स देईन. अशीच इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.